विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही। शिंदे गटाला उलट सांगोल्याची तर अजित पवार गटाला माढा आणि मोहोळची जागा गमावण्याची नामुष्की ओढवली। आता या भागात आपली ताकद वाढविण्यासाठी दोन्ही पक्ष विधान परिषदेवर एखाद्या नेत्याला संधी देऊ शकतात। यात कोणाची नावे चर्चेत आहेत याचा आढावा पाहूयात। माढ्यात बबनदादा शिंदे हे अजित पवारांसोबत राहिले, तसंच संजय मामा शिंदे हे देखील अजित पवारांचे खंदे मानले जातात। असं असताना देखील या दोघा मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता अपक्ष मैदानात उतरणं पसंत केलं। दोघांचा पराभव झाला। मोहोळमध्ये राजन पाटलांची साथ असताना देखील यशवंत मानेंचा पराभव झाला। संजय मामा, बबनदादा हे दोघेही मातब्बर नेते आहेत। यामुळे अजित पवार गटाकडून एकाला विधान परिषदेची लॉटरी लागू शकते। राजन पाटलांना आधीच महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। दुसरीकडे शिंदे गटात देखील हालचाली सुरू आहेत। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे। तरी जिल्ह्याचा विचार करता संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे। सावंत यांचे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत। आता सोलापूर जिल्ह्यात पवार गट शिंदे गटाला आपला विस्तार करून ताकद वाढविण्यासाठी जिल्हाभर संपर्क असणाऱ्या नेत्यांची गरज आहे। यामुळेच मातब्बर नेत्यांना संधी मिळू शकते।